आणि आता थेट जातोय पुण्यात, रवींद्र धंगेकर बोलतायत तिथे। मी त्यांचे आभार मानणार आहे आणि आज मी भेटतोय मुंबई दौऱ्यावर आलेत म्हणून तुमचे खासदार आणि अमित शाह दौऱ्यावर पुण्याचे आले खासदार म्हणून मेल केलाय अर्थात का? त्यांनी त्यांच्या मित्राला माघार घ्यायला लावली आहे। मग आता सुटेल हा प्रश्न 1 तारखेपर्यंत। मामा तुम्ही म्हणले अमित रवींद्र धंगेकर यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती होतीये। रवींद्र धंगेकरांनी गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय मुरलीधर मोहोळ शाह साहेबांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांच्या मुंबईतल्या आगमनाने हा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला असं दिसतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो। त्यांनी कालच मला जो शब्द दिला तो नाथांचा नाथ एकनाथांचा शब्द खरा ठरला असं मला वाटतं। अमित शहा यांचे आभार मानतो असं म्हटलेलं आहे रवींद्र धंगेकर यांनी। आणि अर्थातच अमित शहा हे मुंबईत येत असल्यामुळे कुठेतरी हा प्रश्न मार्गी लागलेला आहे असं म्हणत मोहोळांवरती सुद्धा निशाणा साधण्याचं काम रवींद्र धंगेकरांनी केलंय। नाही सर शॉर्ट्स घेऊ द्या अहो तुमचे कॅमेऱ्याचं आम्ही काय करायचं नाही मी नाही तर रवींद्र धंगेकर हे सध्या संवाद साधतायत आणि पत्रकारांशी, पुण्यातल्या पत्रकारांशी ते बोलतायत। एकदा आम्हाला आतमध्ये जाऊ द्या। तर रवींद्र धंगेकर हे सध्या बोलतायत ज्या पद्धतीनं काल एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये होते आणि त्यानंतर आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं की महायुतीत दंगा नको हे मी धंगेकरांना सांगितलेलं आहे। आणि यानंतरही आपण बघतोय की एक महत्त्वाचा निर्णय झाला आणि मुळात गोखले यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जो व्यवहार झालेला होता तो रद्द होतोय असं म्हटलं, एक पत्र दिलं आणि त्यानंतर सध्या पुण्यातील जो जैन बोर्डिंगचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरती धंगेकरांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय आणि अमित शहांचे आभार मानलेत, कारण त्यांच्या येण्यानंच हा जो व्यवहार आहे तो रद्द झाला असावा असं म्हणत त्यांनी मोहोळ यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। तर रवींद्र धंगेकर हे अजूनही या संपूर्ण प्रकरणावरती बोलतात। त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील आभार मानलेले आहेत।